सगळं वातावरण भक्तिमय झालं। देशामध्ये का विश्वामध्ये सगळं भक्तिमय वातावरण झालं, सगळं वातावरण राममय झालं। त्याचं कारण असं होतं की 500 वर्षाची प्रतीक्षा या राम मंदिराची भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी केली होती। ती प्रतीक्षा त्या दिवशी संपुष्टात येते। त्या दिवशी देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन होऊन रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आणि खऱ्या अर्थाने आपण सगळे भाग्यवान ठरलो। विदेशी शक्तींनी जी आपली मंदिर उद्ध्वस्त केली होती ती आपल्या पूर्वजांनी मंदिर उद्ध्वस्त होताना पाहिली होती। आपण सौभाग्यशाली आहोत, आपण भाग्यवान आहोत की आपण विदेशी शक्तींनी उद्ध्वस्त केलेली मंदिरं ही मोदीजींच्या आशीर्वादाने उभी होताना। आपल्याला काय वाटतं, अयोध्येमध्ये फक्त रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली नाही? रामलल्लाच्या मूर्तींची प्रतिष्ठा झाली, प्राण प्रतिष्ठा झालीच, परंतु भारताच्या आस्थेची प्राण प्रतिष्ठा झाली, भारताच्या सभ्यतेची प्राण प्रतिष्ठा झाली, भारताच्या संस्कृतीची प्राण प्रतिष्ठा झाली। आणि निश्चितपणाने त्यामुळे त्या देशामध्ये अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं की लोकांना मोदीजींच्या बद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला आणि म्हणून आता लोकांना मोदीजी गॅरंटी देतात त्याच्यावर पूर्णपणे विश्वास बसला। अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार। चला सारे मिळून करूया निर्धार, कपिल पाटीलच पुन्हा खासदार।